नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? मी दुरुस्वर्तक स्वागत करतो तुमचा पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज मी आलो आहे नाशिकला, वनीदेवी, जिला आपण सप्तशृंगी या नावाने ओळखतो. तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता, हा जो निसर्ग, नाशिकचा जो निसर्ग आहे हा अतिशय खूप सुंदर आहे. आणि इथे तुम्ही डोंगर रांग सुद्धा बघू शकता. हिला सह्याद्रीची डोंगर रांग आहे मित्रांनो, आणि खरंच खूप सुंदर असे हे ठिकाण आहे. तर मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला हे ठिकाण आवडलं असेल. तर मित्रांनो, एक प्रश्न होता तुमच्या सर्वांसाठी, त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये द्यायचं आहे. ते म्हणजे असं प्रश्न होतं की तुमच्यापैकी किती जणांना हे माहिती आहे की नाशिकचं नाव नाशिक का पडलं ते, आणि कोणीही हा प्रश्न गुगलवरती सर्च करायचा नाही आहे. इमानदारीने ज्याला ह्याचं उत्तर येते त्यांनी याचं उत्तर कमेंट सेक्शनमध्ये मला द्यायचं आहे. ज्याचं उत्तर बरोबर असणार त्याचं उत्तर मी कमेंट सेक्शनमध्ये पिन करणार आहे. तर लवकरात लवकर मला कमेंट करून सांगा. तर चला मित्रांनो, तर आता आपण देवळाकडे बोलूया. तर मित्रांनो, इथे देऊळ आणि रोपवे तुम्हाला दोन्ही इथे दिसत असतील. तर बरीच लोक मित्रांनो पायऱ्यांनी चढून जाण्यापेक्षा रोपवेनी जाणं हे जास्त आवडतं, पण आपण पायऱ्याने जाणार आहोत मित्रांनो. तर जाता जाता या मंदिराविषयी सर्व माहिती मी तुम्हाला देणार आहे. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत सप्तशृंगी देवीच्या पायथ्याशी, आणि हे जे आहे ते मुख्य द्वार आहे मित्रांनो. तर चला आता आपण आत जाऊया. आणि इथे तुम्ही पाहू शकता, खूप सारे श्रद्धाळू जे आहेत ते इथे येत असतात दर्शनासाठी. तर आता मित्रांनो, याविषयी थोडी माहिती तुम्हाला सांगतो. तर सप्तशृंगी हा नाशिकमध्ये नांदुरी गावाजवळ वसलेला सप्तशृंगी देवीचा तीर्थक्षेत्र आहे. मित्रांनो, सप्तशृंगीला आदिशक्तीचे मूळ स्थान असे सुद्धा मानले जाते. इथे देवीचे 18 भुज सप्तशृंगी रूप इथे पाहायला मिळतो. ही देवी स्वयंभू असून येथील गाभाऱ्याला शक्तिद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार असे 3 द्वार आहेत, आणि या तिन्ही द्वारातून आपल्याला देवीचे दर्शन घडते. मित्रांनो, सप्तशृंग येथे वास्तव्य करणारी देवी म्हणजे सप्तशृंगी. दंडकारण्यामध्ये रामसीता वनवासात असताना देवीच्या दर्शनाला आल्याचे पौराणिक ग्रंथात आपल्याला उल्लेख सापडते. पौराणिक कथानुसार महिषासूर वध केल्यानंतर देवीने विश्रांतीसाठी येथे वास्तव्य केले. तसेच मित्रांनो, शिवरायांनी जेव्हा सुरतेची लूट केल्यानंतर शिवाजी महाराज देवीच्या दर्शनाला आल्याचा संदर्भ देखील आपल्याला बकरींमध्ये नोंदवलेला आढळतो. मित्रांनो, चैत्र उत्सव सुरू झाला की खानदेशातील लाखो भाविक अनवाणी इथे देवी दर्शनासाठी येत असतात. मित्रांनो, गडावरती आपल्याला आणखी 4 ठिकाणं पाहायला मिळतात. त्यामध्येच एक श्री राम मंदिर, दुसरं श्री राधाकृष्ण मंदिर, आणि तिसरं श्री दत्तगुरू मंदिर, आणि चौथं कालभैरव मंदिर. मित्रांनो, आता आपण रांगेत उभे आहोत. मित्रांनो, गडावरती तुम्हाला माकडांचंही सुद्धा दर्शन घडतं, पण ते आम्हाला इथे मंदिराच्या आत पाहायला मिळाले आहेत. माकडं तुम्ही इथे बघू शकता. मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकता एकीकडे मंदिराचं कामसुद्धा चालू आहे, आणि इथे आम्हाला लाईनीमध्ये 40 मिनटं पूर्ण झालेली आहेत, आणि इथे आम्हाला भगवतीचे दर्शन व्हायला लागले आहे. तर तुम्हाला इथूनच लांबूनच दर्शन करावे लागेल, कारण आत जाऊन व्हिडिओ शूटिंग करणं याला मनाई आहे मित्रांनो, गाभाऱ्यात हे जे नक्षीकाम तुम्हाला दिसत आहे चांदीचे, ते मुना गाडगे अँड सन्स यांच्याकडून देवीला अर्पण करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, मंदिरामध्ये गर्दी वाढल्यामुळे आपल्याला कालभैरव मंदिर पाहायला जाता आले नाही. तर आता आम्ही पुन्हा एकदा चाललो आहोत आपल्या या गाडीकडे, आणि आता थोड्या वेळा आम्ही फोटोग्राफीसुद्धा करणार. पण त्याआधी तुम्ही पहा आमची बस केलेली मजा मस्ती. तर मित्रांनो, आता वेळ झाली आहे थोडीफार फोटोशूट्स वगैरे करण्याची, कारण जिथे कुठे जातो तिथे फोटोज नाही काढले तर म्हणजे थोडं कसं तरी वाटतं ना. तर चला आता फोटोशूट करूया. मित्रांनो, केक कटिंग नंतर आता वेळ झालेली आहे ती जेवणाची. तर सगळ्यांनाच खूप भूक लागली असणार आहे. तर ऑर्डर दिलेली आहे, आता लवकरच आपली ऑर्डर येणार आणि मग आपण जेवायला सुरुवात करूया.
A few moments later. तर मित्रांनो आता आपली इथं ऑर्डर आलेली आहे आणि मार्गशीर्ष चालू आहे, सो नो नॉनव्हेज. मित्रांनो हॉटेलमधले खाणं काय वगैरे आपल्याला फारसं काही आवडत नाही, मला तर अजिबात नाही. मला घरचंच जास्त खायला आवडतं, पण एखाद दिवस हे सगळं ठीक आहे. तर इथे ही रोटी वगैरे मला काय फारसं आवडत नाही, बट ठीक आहे गाईस एखाद दिवस. पण भाजीची चव म्हणजे मला खूप आवडली गाईस यार. A few moments later. आशा करतो की तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आणि आजच्या ब्लॉगमध्ये फक्त इतकं. तर भेटूया आणखी अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय भारत.